का हो दिलीप भाऊ, सोन्या आणि चेत्या कशी काय बसले पंक्तीत नी? हा, अरे तो वाढणार का फक्त सल्यान शाहरुख याचा का वाढाले? का रे होय सोन्या आणि चेत्या दोघं बी अबे वाळणं करणं इथं बसले का जेवाले? ऐकलं रे सोने, पुरंच काम बैकून टाकलं दिलीप काकानं. काय यार, एकदा पंगत वाढणं झाली असती आणि मग म्हटलं असतं तर काही नाही, मग थोडी उठवलं असतं. झालं आता काम भारी केलं आपलं. दिमाग चेत्या, दिमागानं खेळणं. थांबतो चुपचाप राहा, मी बरोबर पाय कशी आईले टोपी देतो. अरे होय पागल समजू राहिले का आम्हाला? हा, इथं आम्ही म्हटलं जेवायला बसलो नाही, तुम्ही जेवायला बसले पहिल्याच पंक्तीत. अबे पाहुण्यासाठी आहे पहिली पंगत, तुमच्यासाठी नाही आहे. लवकर उठा, वाळणं करा, लवकर उठा, नाही तात्याला बोलावीन मी. अरे काय होय, अबे दोघेच्या दोघे पहिले वाढणं करणारे मग बसणार. हा, लागली का खाय तुम्हाला? उपसले का लेकाय हो? हा, सकाळी तर मापासून तुम्ही नाश्त्याला पैसे नेले रे. तात्या हो तात्या, या इकडे या पहिले तुम्ही. हे बा दोघं जण जेवायला बसले, वाढणं कोण करन? काय उठा लवकर, दोघेच्या दोघे उठा. ताबडतोब उठले पाहिजे. हा, डोकं नका घुमू, लवकर उठा, वाळणं करा. इथं कोणी वाढायला नाहीये, ते सल्ल्या शाहरुख दोघं जण वाळणं करू राहिले. अरे तू टेन्शन नको घेऊ, त्याचं चालूच राहते काही ना काही. म्हणून तर मी तात्याला बोलावलं. पाच बसन ते. तू बोल तू लोड नको घेऊ, तू बोल आज. हा तू बोल. अरे इथं वाळणं करायला नाही ना, पहिले वाळणं करणं मग जेव जाणार बा आमच्या सोबत. हो तात्या, मी काय म्हणून राहिलो, तमाशे काय करू राहिले फालतूचे? पहिले ऐका ना काय म्हणून राहिलो तर. हा, मी म्हणून राहिलो होतो का पहिल्या पंक्ती जेवून घेतो. हा, भूक लागली आम्हाला, जेवून घेतो दोघं जण, मग आखरीच्या पंगत पर्यंत वाढतो ना, तुमच्या पंक्तीला वाढतो. ठीक आहे? अरे हो, पण मी भरोसा कसा ठेवू तुमच्यावर भरोसा कसा ठेवू म्हटलं. तुम्हाला जसा वाटते तसा ठेवा भरोसा, पण आता तुम्ही भरोसा ठेवून द्या. जाऊ द्या ना, काय आहे, पहिल्या पंक्तीत जेवण आहे आणि आखरीच्या पंक्तीत जेवण आहे. तर आता जेवून घेतो म्हटलं, भूक लागली तर. मग कसं जेवण नाही लागत, टाइम गेला का? हा आमचा टाइम आहे बरोबर जेवायचा. तात्या त्याच्या झाशात नका येऊ, लय चॅप्टर आहे ते दोघे जण. हा, पहिले पंक्ती जेवण करा ना, गायब होऊन जाईन ते. हे पा, इथं आखरीच्या पंक्तीपर्यंत वाळायला जर नाही राहिले तर मग लय बेकार काम होऊन जाईल. पाहून घेता मग. हा, लग्नालाच नाही नेईन तुम्हाला. तुमची शपथ तात्या, वाळणं करतो, आखरीपर्यंत वाळणं करतो. ठीक आहे? एवढं वाळा फक्त. चला घ्या वाळा, माहित पडते ना आता यायचं. नाही तर यायले लग्नात तर दिसू दे, लग्नातच नेत नाही ना यायले. तुम्ही म्हणून राहिले म्हणून वाढू राहिलो, नाही तर याच्यासारखे चॅप्टर नाही आहे. पाय ना तुम्ही, हे पहिल्या पंक्तीत जेवते गायब होते, 100% गॅरंटी आहे. अरे नाही होता ते, या शाहरुख या सल्ल्या काकाच्या मनात नका ऐकू तुम्ही. तुमची शपथ घेऊन सांगतो का आखरीपर्यंत वाढतो. बरं वाढ, माहित पडते ना, वाढ. येतो मी जरा तिकडून. हा, तिकडून फेरफटका मारतो जरा, पाहतो स्वयंपाक पाण्याचं काय आहे ते. पोळी भाजी काय देऊ का म्हटलं? पाटील सांगा. नाही लागली तर मागतोच ना. अरे सल्ल्या काका इकडे आण पोळी, गरम असन तर नाही तर राहू दे. जेवाले काय जेवालेलं आहे ना, गुलाबजामुन आहे, जलेबी आहे. हा, सगळं एवन क्वालिटीचं जेवण आहे. आपल्याला जेवायला चांगलं पाहिजे ना, आपण लोकांना चांगलंच खाऊ घालतो. हा, आता रिपेक्शनच्या दिवशी पाय ना तू, काय काय आयटम आहे जेवाले. मग त्या काय ठेवलं तिकडे? अरे मोहन साहेब, झालेच नाही का हो तुमचे 2 मिनिटं? किती वेळचे बोलू राहिला राजा? काय काय अक्कल आहे का नाही आहे? बैरा होशी नाही का कानानं? किती वेळचा बोलू राहिला? अरे आता तर बोलू राहिलो काय राजो, आता बोलू राहिलो. आतापर्यंत तर मोबाईल चार्जिंगवरच होता. पोळी पोळी भाजी देऊ काय? भाजी नामदेवराव, दिलीप भाऊ, भाजी. भाजी नाही, फक्त एक गुलाबजामुन आण राजा, तिकडलं लागू राहिली भाजी. अरे गुलाबजामुन एकच डाव सांगितले ना वाळाले, विचारा बरं तात्याले. ओ तात्या, गुलाबजामुन एकच डाव आहे का? अरे घे ना, एक तर त्या बाबा शिल्लकचा. दे रे बाबा त्याला, दे, आपला माणूस आहे तो, दे. म्हणजे म्हटलं मोहन, त्याला चार्जिंग खतम होईपर्यंत चालते मग बोलणं नाही. काय लेका सुधरा ना जराशे. सोन्यांचे त्या गेला का रे? झाले का रे गायब? अरे हाय ना, वाळणं करूनच जाईन, तसं नाही जाईन. ठीक आहे? काय तुम्ही बी घ्या, देऊ काय? वरण वरण. अरे आण रे इकडे सल्ल्या, पोळी आण. गरम असन तर आण जरा, नरमवाली, दाताना चावत नाही राजा. घ्या ना, नरम आणि गरम दोन्ही आहे, घ्या. अरे इकडे आण ना बाबा वरण. त्याला काले देऊ राहिला, त्याला काले पाहिजे वरण आणि गिरण. इकडे आण वरण. मटण खाणाऱ्या माणसाला वरण देऊ राहिले ते. घे वरण घे, शिल्लकचा कायले बुरला, फालतूचे कामं करू राहिला का इथं? फालतूचं काय आहे? जैले पाहिजे त्याला देत नाही, त्याला जबरदस्ती करू राहिला. जैले नाही पाहिजे त्याला. अरे इकडे पाहिजे ना, इकडे दे ना वरण. काय राजा, मग बोललो तर बोललो म्हणते. 2-3 डाव गेलो त्यापासून वरण वरण करत. तेव्हा वरण घ्यायला काय झालं तर तुले? हा, इथं मला परेशान करू राहिला का तू? चुपचाप घेणार आहे. हा, तुमच्यापासून जेव्हा जाते ते बोमलं तवा घे ना. त्याला तिथून आवाज देता तू नाही. खालचा देतो रे बा वरण, घट देतो जरासं, पाणी देऊ राहिला त्याच्या. खाणारे गुपचाप चावणी करू राहिले का इथं? घटच आहे पतलंच आहे, गुपचाप खाना. अरे शाहरुख काका, एक काम करतो म्हटलं. हा, आता आम्ही इकडून जेवण उठन तर तेवढं म्हटलं गुलाबजामुन देतो भरून घरी नेण्यासाठी. फालतू नाही पाहिजे इथं. लोक जेवायचे आहे, तुम्ही गुलाबजामुन घरी नेण्यासाठी म्हणून राहिले मला? हा, बिलकुल नाही जमत. लोक जेवायचे नाही इकडे. अरे तर लय केले गुलाबजामुन, काय उरायला? हा, 20 बांधून देतो. 20 आले 20 मले. फालतू डोकं नका खराब करू माय. हा, तिथं दिसले नाही पाहिजे म्हटलं मला, नाही तर मग म्हणसान काय झालं. अरे दे रे इकडे पोळी गिळी आण ना इकडे राजा. तिकडेच पोळी वाटतं काय? नामदेवराव इकडे आण पोया. हा, वरण वरण देऊ का इकडे? थोडंसं टाक बरं याच्यातलं, खालचा देतो राजा, पाणी वाढू राहिला. अरे हो सल्ल्या काका, का पोळ्याच घेऊन बसले का तुम्ही? हा, गुलाबजामुन आणा, गुलाबजामुन. हे काय लावून राहिले इथं? जा गुलाबजामुन आणा. गुलाबजामुन एकच डाव आहे रे बाबू, इथं गुलाबजामुनच खाऊन राहिला का? जेवण करणं ते बाकीचं सगळं तसंच दिसू राहिलं मला. हा, वरण मागू राहिला, पोया मागू राहिला, ते बाकीचं सगळं तसंच दिसू राहिलं. काय गुलाबजामुनच खाऊ राहिला का फक्त? जेव रे बाबू, पूर्ण जेव, चुपचाप. नाटकं नका करू फालतूचे. गुलाबजामुनच खाऊन राहिले तुम्ही तर इथं.
आता गुलाबजामुन चांगले लागू राहिले म्हणून खाऊ राहिलो. काय तुम्ही बी अन्न गुलाबजामुन द्या ना, एक द्या फक्त. जेवण झालंय आमचं, फक्त ते म्हणत नाही काय खाने के बाद कुछ मीठा हो जाए म्हणून बा गुलाबजामुन खाऊ म्हटलं. अरे सल्ल्या एक एक देऊन देता येईल बस, आता नको वाढतो. अरे टाकणं रे बाबा टाकणं, असा कोण करू राहिला? काय का सल्ल्या काका त्या काय घरचं होय का ते टाकणं बाबा गुलाबजामुन? एक काम कर सल्ल्या, पुराच्या पुरा गंज मांडून दे त्याले आणि गुलाबजामुनच खाऊ दे. अबे खायला आता मी मोबाईलवर बोलू राहिलो, नाही तर आता बोललो असतो तुम्हाला. अरे मोहन दा इनमिन 2 तर मागितले हा, त्याच्यातही बाबा असा करू राहिला काय? आणि एवढा आम्ही त्यासाठी मेहनत करू राहिलो हा, हे बाकीचे कामं करू राहिलो त्याचा मग मोबदला देतो आम्हाला, रोजंदारी देतो. मग चुपचाप जेवा आणि वाळणं करा, नाटक नका करू फालतूचे. घेणार आहे सगळे गुलाबजामुन तुम्हालाच देऊन द्या. अरे ते बाकीचं जेवण गुलाबजामुनच खाऊ राहिले फक्त तुम्ही, तवाचं पाहू राहिलो. पहिल्या फेरवड मध्ये तुम्ही 5-6 गुलाबजामुन मागितले, काय होईये? अरे तात्या हे बाकी सगळं घरी भेटते ना आम्हाला, गुलाबजामुनच पाहिजे होते. गुलाबजामुन द्या बा. टाकणं रे सल्ल्या काका टाकणं 4-5 गुपचाप मध्ये टाकणं. बाबाला काय करू राहिला एवढा? काय नाही रे गुलाबजामुन तेवढेच आहे, खासान तर खा नाही तर वालेवा तिकडे. गुलाबजामुन खाऊ राहिला होता मोठा आवडीनं माणूस, त्याच्यात गुलाबजामुन म्हणते असं नाही तसं नाही. एक काम कर तुझे त्या पटापटा जेवण कर हा, पन्नी घे पटकन आहे, चल तिकडे गंजाकडे गुलाबजामुन भरू आणि बस निघून जाऊ पटकन घराकडे. हा काय म्हणून राहिलो मी? तसंच करावं लागेल ना, दिमाग लावाच लागेल ना राजा. गुलाबजामुनच चांगले वाटले मला. आता जेवण होते काय धकते काय, खाल्ले ना आपण 30-40 गुलाबजामुन खाऊन घेतले मजा की. हा इकडे भाजी देऊ का म्हटलं? चांगलं जेवण तयार झालं वाटते, डकारा देपर्यंत कामाला. चला जेवण तर एक नंबर झालं. चला उठा मग, आता झालं ना जेवण. चला चल उठ रे सोन्या उठ. उठ जर पयाले हात धुवून सारखी इकडे या म्हटलं. हा इथं धुवा मग पाठीमागा हात. अरे का चांगल्या घरात काय गयाटा करून ठेवता काय? तिथं धुतो ना, बाहेर धुतो आणि येतो. लवकर 5 मिनिटात इथं हजर झाले पाहिजे तुम्ही. हा इथं आता पाहुणे येणारा जेवाले. अरे भरोसा ठेवणं सल्ल्या काका, बस हात धुतो मसाले पान खातो आणि येतो इथं. नाटक नका करू फालतूचे, चुपचाप या इथं. मसाले पान पाहिजे त्याले, गुपचाप पटकन हात धुवून इथं हजर राहिले पाहिजे वाढणं करायला. चल पटकन चल जरासा. हा पन्न्या आणल्या त्या खिशात, पन्न्यात पटापटा टाकजो. 20 तू 20 मी आणि गाय जाऊ घराकडे. इथं वाढणं फाडणं करायला नाही पुरत. बस झाला आता, मला झोप येऊ राहिली आणि बस हळदीच्या वेळेस चाललं येऊ. हा उचला ना पातरवाळ्या, कायची वाट पाहू राहिले, उचलून घ्या आता. अरे पटापट वाळा ना जरा पत्तरवाळ्या, वेळ लय उरायला ना, भूक लागून गेली. वाळायला लावा ना होता त्या. काय होता त्या सोन्यांचे त्या कुठे गायब झाले 2 जण? येतो म्हणे ना पान खाऊन, हे वय का त्याचं पान खाऊन ये ना. अरे तुम्हाला म्हटलं होतं ना भरोसावर नका ढू त्याच्यावर, ऐकता का तुम्ही? झाले गेले ते, आता येत नाही. बस आपल्यालाच वाढणं करावं लागते रे बाबा आता 2 जणाले. थांबणं वाटतं पाहू दे 5-10 मिनिटं, माहित पडते ना येते का नाही येत तर. अरे कोणाची वाट पाहू राहिले, वाळा ना तुम्ही. तोपर्यंत वाढणं चालू करून द्या तुम्ही दोघं. हा बोला, भाजी देऊ काय? पोळी हा बोला इकडे भाजी. कोणाची वाट पाहू राहिले होते? पटापट वाळून द्यायचं होतं. अरे सोन्यांचे त्याची वाट पाहणं चालू आहे ना वाळणं करासाठी. कोण सोन्यांचे त्या? बस वाटच पात्रा तुम्ही त्याची. ते तर पांटेल्यावर दिसले मले, पांटेल्यावर मसाला पान खाऊ राहिले होते. मी म्हटलं का रे बा चालत नाही का मोहनच्या इथं? तर ते म्हणे झोपतो म्हणे, आता झोप येऊ राहिली म्हणे. अच्छा हाव काय? तात्याला सांगा लागत नाही गोष्ट. झोपले म्हणते ते घरी जाऊन सोन्यांचे त्या, पांटेल्यावर पान खाल्लं म्हणते मसाला पान, महेंद्राला भेटले होते म्हणते. सांगा. बरं ठीक आहे ना, जाईन कुठं? जर त्याला मी लग्नात येऊ देईन तर मग म्हणजा कधी. हा लग्नातच नाही येऊ देत त्याले. अरे हो मोन्या, अबे झालंच नाही का त्याला बोलणं? हा इकडे माणसं नाही वाढणं करायला काही नाही आणि तू त्याला बोलणं चालू देऊ राहिला. अरे माणसं नाही तर का मग मी येऊ काय वाळणं करायला? ते सांगा बाबा, मी येतो वाळणं करायला. काही समजून नाही आला. अरे घ्या ना ऍडजस्ट करून, वाळा आता तुम्ही. जाऊ दे ना मग, त्याचं मनावर नसतो घेत मी 5 बसन ते. तू बोल ना, तू बोल. अरे आम्हीच दिवसभर वाळणं करू का इथं? थकलो ना आम्ही बी. किती वाळणं करा, 3री पंगत होय ना हे. घरी चाललो म्हटलं त्याच्यावाल्या, उठून आणतो त्याला इथं. थांब पोळी देऊ का रे? भाजी टाक ना थोडीशी, खालची टाकजो, तर्री नको देऊ. तुमचे भल्ले चवणे दिसू राहिले. खालची टाक, वरची नको टाकू. तर्री दे, फोडी दे, काय समजून नाही राहिलं तुमचं बी. अरे दे ना रे बा, थोडीशी तर पाहिजे. काय आले का तू बी शाहरुख आहे? हा इकडे भाजी टाक ना, टाक. फोडी दे जो, थोडीशी तर्री मारजो वरतून. आता पुढं परेशान होऊ राहिला माणूस. कोणी फोडी मागू राहिलं, तर्री मागू राहिलं, कोणी खालून मागू राहिलं, कोणी वरतून मागू राहिलं भाजी, काय समजून नाही राहिलं. अरे चेत्याचे बाबा, चेत्या आहे का घरी? अरे नाही होता त्या, आतापर्यंत झोपला होता. सोन्या आला त्याला बलवाले, झोरा घेऊन गेले बाबा. ते कुठं होतं? येतो म्हणे 5 मिनिटात. झोरा घेऊन कुठे गेले असं? हे कुठं गेले चालले झोरा घेऊन? तुम्ही कुठे चालले तर? अरे मी कुठं नाही चाललो, जराशी गाडी पुसून घ्या म्हटलं. लय घागरली. हे पोट्ट घेऊन जाते कुठे गाडी, पुसत नाही काही नाही म्हणून होय. बरं गेले कुकडल्या साईडनं ते सांगू शकता का तुम्ही? अरे इकडेच गेले ना, मोहनच्या घराकडेच गेले वाटते. मला तर वाटू राहिलं वाळणं करायला गेले वाटते. पण झोरा कसं काय हातात मग वाळणं करायला गेले तर? जाऊन पाहा लागल. अरे तंबाखू तर खा. अरे बस तुम्हीच खा तुमचा तंबाखू. अरे तुम्हाला सांगू राहिलो ना का आम्ही नवरदेवचे भाऊ आहे. नवरदेवनं सांगितलं आम्हाला कायच्यात गुलाबजामुन आणा म्हणून. टाकायच्यात गुलाबजामुन टाका. अरे इथं पाहुणे जेवायचे आहे, तुम्ही तिथं गुलाबजामुन कुठं निघू राहिले रे बा एवढाले?
अरे मानाची पंगत बसली ना त्याच्यासाठी निवराल ना. अरे आता तो तात्या आला होता, त्यानं म्हटलं का कोणाला देऊ नका म्हणे, तेवढी बकेट राहू द्या म्हणे मानाच्या पंक्तीसाठी. आणि तुम्ही कुठून आले दोघं जण नवीन? अरे आम्ही नवरदेवचे भाऊ आहे ना, दाखवणार रे सोन्या ताईले मोबाईलात फोटो दाखव ना. तुम्ही मला फोटो दाखवा का काही दाखवा, मी एक गुलाबजामुन बी देणार नाही रे तुम्हाला. पहिलेच जल्ले म्हटलं, अर्धा झोरा भरला तुम्ही गुलाबजामुन. अरे नवरदेवनं सांगितलं ना आम्हाला, काय सांगू राहिलो मग तुम्हाला आम्ही डोकं फोडू फोडू. नवरदेवनं सांगितलं टाकायच्यात गुलाबजामुन, टाका तुम्ही चुपचाप टाका. ते अर्धी बकेट आहे ना, ते अर्धी बकेट टाकून द्या, चालला जातो आम्ही. एक गुलाबजामुनही भेटणार नाही, काही झालं तर चालन, पहिले सांगू राहिलो. एक गुलाबजामुनही नाही देत. चला निघा लवकर इथून. टाका ना हो, टाका ना. तुमच्या काय घरचे टाकू राहिले का तुम्ही? टाका ना. अबे तिकडे पाहुणे जेवायचे अर्धे आणि तुम्ही गुलाबजामुन लप्पास करू राहिले, पागल समजून राहिले का मला? कोण होय कोण म्हटलं तुम्ही? जाता का आता बोलावू एखाद्याले? बोलावा कोणाला बोलावायचा आहे तर गुलाबजामुन टाकायच्यात. टाक रे सोन्या, तू टाक. जर का हात लावला तर मग माणसानं काय झालं? अरे बापरे, इथं आहे तुम्ही दोघं जण? काय करू राहिले रे इथं झोरा घेऊन? द्या आण बरं इकडे झोरा पाहू दे बरं. अरे काही नाही आहे ना त्या झोऱ्यात, काय पाहू राहिले त्या झोऱ्यात? नाही काहीच नाही. चला वाळणं करायला चला पटकन मुकाट्यानं. तुम्ही वा मांग, तुमच्या मांगच येतो वाळणं करायला. जा तुमच्या मांगच येतो. पाहू द्या ना झोरा तर पाहू द्या इकडे. झोऱ्यात काय तर काहीच नाही ना तात्या. काय पाहिजे काय आहे त्या झोऱ्यात? काहीच तर नाही, फाटला झोरा आहे तो. अरे भाऊ त्यानं गुलाबजामुन भरले त्याच्यात झोरा भरून. तिकडे पाहुणे जेवायचे आहे आणि ना झोरा भरून जबरदस्ती ना भाऊ आहे म्हणून गुलाबजामुन भरले त्याच्यात. लवकर आणा इकडे तो झोरा, लवकर आणा. लवकर वाळणं करायला चला. बे तिकडे गुलाबजामुन नाही पाहुण्याले आणि तुम्ही गुलाबजामुन घरी निवराले, ते बी झोराच्या झोरा भरून. काका तुम्ही हे बरोबर नाही केलं. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना. लवकर निघा इथून, लवकर निघा. गुलाबजामुन आणावं इकडे. हे बरोबर ठेवा थैली तुमच्यापाशी. हा कोणाला द्यायची नाही आणि काढून घ्या त्याच्यात. कोणालाच नका देऊ, एकाला नका देऊ. फक्त मी आल्याशिवाय कोणाला नाही द्यायचे. हा मी वाळणं करतो आता गुलाबजामुनचे. आणि चला रे दोघे जण चला सारखे वाळणं करायला चला. अबे एवढे मोठे गुलाबजामुन खाल्ले 25-30. हा अबे पोळी नाही खाल्ली, भात नाही खाल्ला, काही नाही खाल्लं, भाजी नाही खाल्ली, गुलाबजामुन झोडपले तुम्ही. त्या गुलाबजामुन सोबत पोळी जेवले का रे? हा आणि तरी बी घेऊनच चालले झोऱ्यात भरून. जाऊ द्या ना आता इथे विषय बनणार ना. चला वा सारखे वा तिकडे चला. मुकाट्या ना तिथं वाळणं करा. चला पटकन चला, आता माझ्यासोबतच चला. काय यार शेत्या, 2 मिनिटं जर तात्या नसता आला आपण येऊन सटकलो असतो. जाऊ द्या आता गुलाबजामुन बी गेले आणि आता इथे वाळणं करत बसा. चल तात्या कुठे गेला रे? शाहरुख आहे? सोन्याले आणि चेत्याले आणायला गेले बा. अरे हाती तरी लागते का ते दोघं? चॅप्टर आहे ना चांगले. हा बोल ना. हा नाही जेवण करायचंच आहे आता, करतो ना जेवण याच्या सोबत करतो. हा हा त्या केलं का जेवण? बरं बरं. क्यों शांता काकू, मैं आई जब से देख रही. हाँ ये मोहन किसके साथ बात कर रहा है इतना? हाँ कितने देर से बात कर रहा वो? अब तेरे को क्या बोलूं, सुबह से हम परेशान हो गए उसको बातें सुना के. हाँ कि कम बोल रहे, इतना बोलना पड़ता क्या? अभी आज का दिन गया तो कल शादी है ना उसकी. सुधरता नहीं ना वो. तुम बोलो बड़ा उसका. क्यों रे मोने? हाँ किसके साथ बात कर रहा है? कब से देख रही मैं. हाँ अरे इतना बात करना पड़ता क्या? अभी आती ना वो कल तेरे घर को. पगला गया क्या? नई नई शादी है तो इतनी बातें करना पड़ता क्या? हमारे टाइम में नहीं था ऐसा. नहीं हो शांता भाई, जब शादी होंगी तभी. अरे शबाना काकू फक्त 2 मिनिटं बोलतो ना बस. मग किती घंट्याचा तो 2 मिनिटं करू राहिला, पण हातातला मोबाईल नाही सोडून राहिला तो. बनकर मोबाईल बंद कर, खाना खाने को बैठ. हाँ इधर. हा फक्त 2 मिनिटं शबाना काकू 2 मिनिटं. हा तू बोल. ते असेच आहे, तू बोल. तू काय लोड घेऊन राहिली? त्याचं मनाचंच काम आहे. देऊ का शबाना काकू भाजी गिजी काही? अरे त्याच्या मागं नका लागू. तो किती घंट्याचा 2 मिनिटंच करू राहिला. त्याच्या मागं नका लागू, सुधरत नाही तो लग्न झाल्याशिवाय. हा पोळी बोला इकडे पोळी. सोनिया चेत्या म्हटलं पहिल्याच पंक्ती जेवण करून चालले गेले घरी, नाही पयाले. अरे काय विचारतो तू शांता काकू? काही विचारू नको त्याचं. चला घ्या वाळणं करा. ए शाहरुख या आले ते दोघं जण. ते बरं मांग. का रे कुठं गायब झाले होते दोघं? जेवण करून येतो म्हणे पान खाऊन आणि बस घरी गेलते झोपाले. अरे झोपाले नाही गेलते ते. अरे थैली गुलाबजामुन भरले ते ना आणि घरी घेऊन चालले होते. मग ते तर मी आलो वाटतात म्हणून जमलं ते, नाही तर बस पयाले होते पोट्टे. इथं पाहुणेले गुलाबजामुन नाही पुरू राहिले आणि तुम्ही घरी निवडाले गुलाबजामुन नाही. हा काय होय म्हटलं हे? अबे इथे खाल्ले ना तुम्ही 25-30 एकट्यानं. हा तिसक त्यानं खाल्ले, तिसक त्या खाल्ले, राजेव जेवले नाही, काही नाही, गुलाबजामुन भिडवले. हा आणि घरी घेऊन चालले गुलाबजामुन आधी. काय होय म्हटलं नाटक. बरं जाऊ द्या, शांत राहा आता. चला घ्या रे बकेट घे आणि तू पोळीचं घे रे. चल वाळणं करा. चला घ्या वाळणं करा. आता आम्ही थोडासा आराम करतो. चला घ्या पटकन घ्या. रे भाजी आण रे इकडे. अरे आम्ही काय म्हणून राहिलो होतो का एवढी पंगत वाढून द्या तुम्ही बायाची. हा मग जे बी माणसं राहते त्याला आम्ही वाढतो. बायाचं कसं आम्हाला जमत नाही ना वाढणं बायातनी. नाटक नाही पाहिजे फालतूचे. चुपचाप वाळणं करा. हा बायाच्या पंक्ती वाढता नाही तर असं नाही तसं नाही. आणि कॅटरसवर जाता लोकांच्या इकडे तवा रे. मग तवा कसे बरोबर वाळणं करता? अरे तर ते पैसे देते इकडे फुकटा फाकटात काम आहे ना. पैसे थोडी देऊ राहिले का हे. बाबू सोन्या सकाळी तुम्ही 500 घेतले तुम्ही दोघांना. हा वाळणं करतो म्हणे तुम्ही. मग काय जेव्हा म्हटलं आता वाळणं करा गुपचाप. पैसे घेतले तुम्ही वाळाचे. अच्छा हाव काय पैसे घेतले काय? आले का मोन्या तवा तर सांगून राहिला. चला पटकन घ्या आणि आता आखरीपर्यंत वाळणं करा. चला घ्या पटकन.
घेतो ना, पाहुणे आहे ना इथं, आरामानं ना थोडस घेतो. पटकन घ्या. आम्ही बसतो आता तिकडे, थोडा आराम करतो. सकाळपासून चालूच्या चालूच आहे, सगळ्या पंक्त्या वाढल्या, आखरीच्या पंक्तीला येऊ राहिले. मस्त शाईनी आहे रे तुम्ही. हा बोल ना, तू बोल. हा बोल चिंकी, वरण देऊ काय? नाही मला नाही पाहिजे. अहो खात जा ना हो पोट्टे, वाया चालली ना. घे काय थोडासा वरण भात. हा बोला इकडे, पोळी देऊ काय? गरम आहे एकदम, नरम नरम. दे बरं सोने दादा एक कायले घे ना, 2-3 घे ना. काय ढक्कन नको करत जाऊ खाजी. घे काय घे. शबाना काकू देऊ काय? वरण होय ना, चांगला गरम गरम आहे, घट आहे. घे. गावरानी जायचं होय, देऊ काय? अरे मेरे को सब्जी होना ना रे, वरण ही दे रहा क्या? आणतो ना, थांब ना. हे तर घे पहिले. तुला देऊ का हो शांता आजी? नाही बापा, मला नाही पाहिजे. हा इकडे पोळी देऊ, गरम आहे ना व खाणं. नाही पाहिजे रे पोळी. जेवण संपल्यावर येऊ राहिला का इथं? घे भाजी देऊ काय? आलू वांग्याची आहे ना, घे. टाकतो थोडीशी. नाही मला नाही पाहिजे भाजी. अबा घे ना व, घे ना गुपच्या. चल घे. अरे नाही म्हटलं ना रे, तुला नाही पाहिजे ना. नाही म्हटलं तर समोर वाढणार रे, समोर वाढणं काय जबरदस्ती करू आला? हा भाजी बोला इकडे भाजी. अरे इधर लाना रे हो सब्जी, इधर लाना, उधर काय को दे रहा है? चल घे शबाना काकू भाजी घे. कशी देऊ सांग आता? तर्री पाहिजे, अंदरून पाहिजे, बाहेरून पाहिजे, आलू पाहिजे का वांगे पाहिजे सांग पटकन. अरे चम्मच में जैसी आती वैसी दे दे. चला घ्या, झालं ना जेवण? उठा ना आता, का डबल बसता जेवाले? वाढू का डबल? उठून राहिली ना, येलून राहिला का जास्तीचा? डब्बल वाढू काय जेवाले? हा उठून राहिली ना. चोट्ट्या भोकाच्या आहे हो, गुलाबजामुन घेऊन पळू राहिले होते. अरे आम्ही तुमच्यासाठी आणून राहिलो होतो, पण आता त्या म्हणे डबल डबल नका वाढू, तर काय करणार आहे त्याच्यात? आम्ही तुमच्यासाठी आणून राहिलो होतो. घ्या शायने हो, सगळंच माहिती आहे आम्हाला तुमच्या दोघांच्या बाऱ्यात. सांगू राहिले मोठे इथं. वाढू का डबल? का उठता आता? आता जेवढे असन जेवाचे तेवढे बसून द्या. एकच पंगत मोठी, आम्ही वाढतो 2 जण. मोहन कोणते पाहुणे असन तर बसून द्या आता. आता कोणीच नाही, आपणच आहे मित्रमंडळी जेवाचे. चला घ्या, आपण बसून जाऊ. आणि हळदीचा कार्यक्रम चालू करावा लागते आधी, लय वेळ उरायला. तर घ्या पटकन. चला आम्हाला वाढून द्या आणि विषय मोकळा करून टाका इथून. बसा ना सगळे जण, बसून जा. वाढून देतो तुम्हाला सगळ्या इले. नाही कर सोने, नाही तर तेच ते काम करू का आम्ही आता? हो ना, तर बोलावतं ते सल्ल्या शाहरुख याले उरलेले आपले. अरे ये रे सल्ल्या शाहरुख या, ये रे म्हण्या, ये रे. सगळ्याले विचारून वाढतो रे बा चेत्या. हा नाही तर मग म्हणशील मला नाही पाहिजे, मला काय दिलं. जोर जबरदस्ती नाही, विचारून वाढ सगळं काही. हा पत्रावळी देऊ का म्हटलं तात्या? पत्रावळी देऊ? मग वरच्या खिशात भाजी दे आणि खालच्या खिशात पोळी दे दे आणि मागच्या खिशात वरण दे. ते काय ले का? अरे पत्तरवाळी काय विचारून वाढत असते काय? काय काय हाती खाणार आहे का माणूस हाती घेऊन? हा दे पत्तरवाळी वाढ गुपचाप. नाटकं करू राहिला तो. घे ना बा, एवढे खायला गरम उरायले. घ्या चुपचाप सगळ्याले पत्तरवाळे वाढ. हा नाटक नाही पाहिजे फालतूचे. पत्तरवाळी वाढू काय, हे वाढू काय, ते वाढू काय? पत्तरवाळी नाही वाढन तर काय काय डायरेक्ट तोंडात टाकतं त्याच्या वाला भाजी वरण. अरे मजनू भाई जेवायला बसले काय? अरे बापरे, भेटली वाटते फुरसत. हा भेटली जेवायला फुरसत. मी जेवायला फुरसत नाही भेटत काय? काय राजा मोहनदा, बस बाबा एवढं बोला लागते काय? आता माहित पडेल ना तुमच्या वेळेस माहित पडेल रे. शाईने हो, वाढा गुपचाप. भोकण्या डोयाच्या हो, सगळ्याले तुम्ही वाढलं आणि मला कोणी वाढलं रे? अरे तुम्हाला तर श्रावण रविवार आहे ना, त्याच्यानं वाढलं नाही बुवा. तुम्ही तर म्हणे श्रावण रविवार आहे म्हणे. श्रावण रविवार असते का सोमवार असते? नाटकं नका करू, लवकर वाढा, पटकन वाढा. फालतूचे दिमाग न खराब करू माया. अरे आम्हाला वाटलं का बा पोराच्या मामाले उपासच असते काय, म्हणून वाढलं नाही. वाढ रे पटकन, वाढ द्यायले, भूक लागली त्याले. हे घ्या जेवा, पद्धतशीर जेवा, मस्त आरामानं. त्या मीठ टाकलं ना रे भाजी? हा भाजी दिलं ना अगं बघ, मीठ टाकून मुठक भर. आता माहीतच पडते तुले. पाय साई घास तर घेऊ दे एक. भाजी खाऊन खारट खारट लागू राहिली. भाजीत मीठ जास्त झालं काय अचारीच्या ऐकून? नाही होता ते भाजीत तर मीठ वरतून घेतलं मी. हो देवानंद भाऊ, भाजीत मीठ झालं का जास्त? हे भाजीत काले मीठ झालं जास्त? भाजीत तर मीठ बरोबर आहे, वरतून घेतलं मी. मग कशी खारट लागू राहिली भाजी? तात्या सोन्यांचे ते हसू राहिले, यायनच टाकलं असेल भाजीत मीठ जास्त. हे बा हसून राहिले. का रे होय? अबे ले काय हो, पद्धतशीर जेवू द्या ना, जेवू द्याचं असं तर मले. नाही तर मग मी घरी जातो जेवाले. भाजीत मीठ काय टाकलं रे? आम्ही काय टाकलं भाजीत मीठ आणि गीठ? आम्ही काय टाकू? आचारीले म्हणा बा लवकर मला भाजी दुसरी द्या, नाही तर मग मनसान काय झालं. आता बरोबर लागू राहिली भाजी. काय लेका चेत्या, तुले म्हटलं सगळ्याच्याच भाजीत टाकणं. आपल्याला आचारीपासूनही बदला काढायचा होता ना. त्यानं गुलाबजामुन नाही नेऊ दिले घरी आपल्याला. हा काय लेका, फक्त तात्याच्या ह्याच्यात काय टाकायला लागत होतं? सगळ्याच्या ह्याच्यात टाकलं असतं, जरा आचारीवर गरम झाला असता तात्या, मजा आली असती. आपला बदला तर निघून जात होता. त्यानं आपल्याला गुलाबजामुन नेऊन दिले घरी, इथं लटकवलं ना. हे बा बरं, आता इथं किती काम करायला लागू राहिलं. भल्ली मोठी गलती झाली यार माझ्यानं. हट आता यार, जाऊ दे. अरे बाबू, जरासं वाढ बरं रे जेवाले, वाढ. अरे बाबा तुम्ही आले काय? थांबा थांबा, वाढायला लावतो. अरे चेता एक काम कर, फक्त त्याला खुर्चीवर दिले का? खुर्ची दे बसाले. त्याला खाली बसता नाही येत. कसं आहे त्याचं ऑपरेशन झालंय ना कमरेचं, त्याच्यानं. जाय रे चेता, खुर्ची घेऊन ये, जेवायला दे त्याला. जा ताट घेऊन येतो, एक ताटावर द्या लागेल त्याला. आता अधिक कोणी उरलं असन तर आताच बसून द्या, नंतर आम्ही वाढणार नाही म्हणजे नाही. बस आता हा आखरीचा माणूस आहे, नंतर वाढणार नाही. आता काही वाढू नका तुम्ही. यन ते त्याच्या हाताने घेत बसत. बस लय झालं, यायला वाढून द्या फक्त. तात्या
तुमचे बाबा जेवाले कसे बसले पा सारखी खुर्ची दिली दे बघ उकडे घेऊन. ओ नारायणराव, अरे खुर्ची तर कमीत कमी सारखी करा. जेवू दे द्यायले, जसं जेवते तसं, काही म्हणू नको. हा बोला, बासुंदी देऊ का इकडे बासुंदी? हो आण बरं इकडे बासुंदी दे, बासुंदी दे इकडे. बासुंदी आलीच नाही राजा. अरे हो चेत्या, त्याची काय मजा घेऊ राहिला? बासुंदी देऊ का हे देऊ का ते देऊ काय? बासुंदी कुठून आणली त्या? दे वाढ रे तू बासुंदी. हा हे घ्या बासुंदी घ्या. तुझ्या बासुंदी म्हणून वरण वाढू राहिला का रे? हा बासुंदी आण ना, कुठं आहे बासुंदी? अरे बासुंदी कुठून आणू तुमच्यासाठी? हा मोहनदा बसलाय, त्याला म्हणा काय आहे ते. हा पोळी देऊ का रे? सल्ल्या काका, शाहरुख काका पोळी? हा पोळी, बिचक्या पोळी, मनाडॉन पोळी वगैरे. नारायणराव पोळी इकडे. नरम असन तर दे बुवा. हा हे घ्या. तुम्हाला भाजी देऊ का तात्या? नाही म्हणले पाहिजे भाजी, लागली तर घेईन मग. ओ घे ना हो भाजी, घ्या घ्या आजची घ्या ना इकडं, भाजी तर घ्या. अरे नाही म्हटल्यावर काय जबरदस्ती करू आला? समोर जाईन तिकडे. भाजी देऊ का देवानंद काका भाजी? बस अटपता आला कार्यक्रम, आता भाजी आणू राहिला काय? गुलाबजामुन आण. अबे काय एवढी कडक द्यायला लागते का पोळी? तुले म्हटलं नरम देतो, तू कडक देऊ राहिला नाही? जास्तीच्या कामाला येऊ राहिलं ते ऐकून. अरे का माका घरी बनवू राहिली काय? जशी आली हातात तशी दिली. अरे तर मग नरम काढून दे ना. त्याले कायले डोकं खराब करू राहिला तू? जेवता जेवता आता ताटावून उठतं का मला? हा देऊ का आता दोघाच्या बी झोडपे देऊ काय? आता कशी दिली रे? आता कशी दिली नरम पोळी? हा पनीरची भाजी इकडे, पनीरची भाजी देऊ काय? दे बरं रे चेत्या, पनीरची भाजी आलीच नाही राजा, दे आणि इकडे. अरे बिचक्या, पनीरची भाजी व्हायच नाही न ते. आलू वांग्याची भाजी होईन ते. त्याच्या मागे लागला का तू? पनीरची भाजी कुठं आहे? तुला दिसली का पहिले पंगत पासून? अरे चेत्या, मजाक बजा कमी करणं इथं, गुपचाप वाढणार राजा शांततेत. अरे गुलाबजामुन नाही आले रे बा आपल्याला. हा जा रे गुलाबजामुन आण. जाय बरं गुलाबजामुन आण बरं. राजा ह्या पंक्तीत तर गुलाबजामुन आलेच नाही, कुठे गेले? अरे गुलाबजामुन नाही आहे म्हणते, झाले म्हणे खतम. मग असे कसे झाले खतम? मगाशी तर मी काढले, तुम्ही निवराले होते ते. जा माझं नाव सांगा त्याले. हा इकडे देऊ काय? आमसुलाची कढी, आमसुलाची कढी देऊ? आमसुलाची कढी दे राजा जराशी, भल्ली जोरदार झाली. आमसुलाची कढी नसली ना तर असं वाटते का जेवणच नाही काय. हा हे घ्या आमसुलाची कढी घ्या. अरे वा 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 वा, काय जोरदार झाली. आमसुलाची कढी असली ना असं जेवण थकते. मस्त एकदम. टाक अधिक टाक. हा हे घ्या, ढक्कल नका करू, आमसुलाची कढी घ्या. हे घ्या बकेट ठेवून देतो इथं, ठीक आहे? अरे इकडे आण रे थोडीशी आमसुलाची कढी. हा हे घ्या आमसुलाची कढी घ्या. हा हे घ्या गुलाबजामुन खा. हा हे घ्या गुलाबजामुन. आता कसे भेटले त्याला गुलाबजामुन? नाटकं करते हे घरी न्यायच्या चक्कर मध्ये होते ना गुलाबजामुन. मंगाशीच मला फोन आलता ना द्यायचा, काय घरी निवराले म्हणून. इथं आपल्याला भेटून नाही राहिले गुलाबजामुन आणि घरी न्यायची पौराले, लय झालं नाही. अरे फोन कोणाचा वाजू राहिला रे? फोन उचला ना. किती वेळचा वाजू राहिला तो? चेत्या त्या वेळी का रे फोन वाजू राहिला? पाय बरं, त्यालीच रिंगटोन अटवली आहे. हो मायाच होय, मायाच होय. हा बोल, काय म्हणून राहिला आता? हा बरं थांब, मी विचारून सांगतो राजा, थांब फोन चालू दे. अरे तात्या, त्या डीजे वाल्याचा फोन होय. लव काय म्हणते सांगा म्हणते पटकन. इकडे ऑर्डर होता म्हणते काल, म्हणून इकडे खाली जायला लावून देतो म्हणते. सांगा मग काय म्हणू? किती तेवढ्यात म्हणू आला का तू? 1:20 मध्ये दोन्ही टाइमचा? तर ठीक आहे म्हणा, एक टाइमचा म्हणत असेल तर नाही म्हणा. हा काय म्हणून राहिलो? 1,20,000 मध्ये दोन्ही टाइमचा, हळदीचा बी आणि रिपेक्शनचा बी. सांग पटकन. नाही 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 नाही, आजचा कसा देणार आहे? नाही नाही, नवरदेव राशी, हळद नाही, नवरदेव राशीचा. आणि काय म्हणते आपला रिपेक्शनच्या दिवशीचा, ज्या दिवशी पाहुणे असते त्या दिवशी. नाही नाही नाही, तसं नाही जमत रे बा. पाय मग सांग मला पटकन. बरं ठीक आहे का मग? बरं बरं. हे बा आज आहे नवरदेव राशी, आज लावून टाक मग. हा आता निघतेच 2-3 घंट्यातनी, हळद गिळत झाली का? आणि मग डायरेक्ट आपलं परवाच्या दिवशी. आणि परवाच्या दिवशीच पुरं पेमेंट देईन, पहिले सांगणार रे बा. हा चल ठीक आहे, ठेव मग. ठीक आहे म्हणते, लावतो म्हणते 2 दिवस. जमला ना मग? हा कम पैशात भेटला ना, मावल तर मावल गावात. चला जमलं, ताला जमला पुरा. चला उचलून घ्या, पत्रवाडा उचला, इथं सगळं सामान उचला. झालं आमचं जेवणही झालं. मोहन आता हे सगळं आटपलं, आता हळदीची तयारी करावी लागते. हा पटापट जरा साठपोत घे कार्यक्रम, नवरदेव राशी काढा लागते. हा हा आता मोबाईल वर जरासा बोलू नको, पहिले सांगू राहिलो तुले. ठीक आहे ना तात्या. अरे भावा, अरे एवढा उशीर असते का राजा? काय होय टाइम होय का काय होय? हा किती वेळचा कार्यक्रम चालू झाला का हळदीचा, तू आता येऊ राहिला? अरे कायले 4:30 वाजता सांगितलं होतं, मी तर 4 वाजता चालू. अरे सोने 4:30 वाजता सांगितलं होतं काय? हा 4:30 वाजता सांगितलं होतं, तो अर्धा घंटा तर पहिले चालू. आपला कार्यक्रम लवकर लागला. बरं बरं कर, गाणी चालू कर आता. झाली ना त्याली वायरिंग वगैरे सगळं झालं ना? ओके चल कर गाणी चालू. बस आताच 2 मिनिटात गाणी चालू होते. आणि गाणे मराठी हिंदी दोन्ही चालले पाहिजे. हा अरे काही विषय नाही. अरे चालू कर गाणे. अरे घ्या ना वहिनी, तुम्ही लावा पहिले हळद. नाही लावा ना, तुम्ही लावा ना. अरे तुम्ही लावून द्या, तुम्ही लेडीज आहे, मग आम्हीच राहतो लावाचं. चांगली गाजा. हा मोहनले चांगली गाजा म्हटलं. तात्याला नका घासू, तात्याचं झालंय लग्न, मोहनले चांगली गाजा. मोहन चांगला गोरा पडला पाहिजे ना. घासा चांगली घासा. अबे होईल का चेत्या, थंड लागते ते. थंड थंड पाणी आणू राहिला राजा हिवाळ्याचं. गरम आणा थोडंसं. गरम आणू काय? सांगून नाही राहिले तुम्ही. थांबा आता चूल पेटवतो, गरम आणतो थांबा. पाहिजे रे, ते पोट्टा आलं मागून. चल घ्या तुम्ही, घ्या पाणी अंगावर.
अबे पुरं ओलं केलं राजा त्या काय बे थंड थंड पाणी आणून टाकू राहिला अंगावर हळद होय ना मोहनदाची हळद होईन ते. अरे मायावर काले टाकू राहिला रे पाणी मायावर काले टाकू राहिला तू पाणी मला करून टाकला का बोला ते हा हळद लावायला आली तर चालतच असते तेवढं. हळद होय ना ये. चल येतो शांताबाई नवरदेव राशीच्या वेळेस येतो. हा येतो. चला घ्या नामदेवराव, घ्या अरविंदराव, घ्या दिलीप भाऊ, या तिघं बी केलं बलं. टाका रे पाणी. तात्याला लावातच राहिलं ना ह्यो तात्याला तर पहिले लावा लागते एक टाइमले मोहनले नाही लावली चालते पण तात्याला लावा लागते अरे बस करा ना हो नामदेवराव दिलीप भाऊ का पुरी मलेच लावता काय राजू. अरे बस कर ना. अरे घे ना घ्या काही नाही होत गोरे पडताना घ्या. चला या अरविंदराव, या हो. बस करा रे निवड पाणी उडू राहिले हा बस कर ना. सोन्या इकडे 2 मिनिटं. हा बोल काय म्हणतं. आता फक्त पाय तू आता पाय तात्यासोबत काय करत होता पायजो फक्त. हा हिशोबानं म्हटलं लाताकाची नाही आली पाहिजे. नाही ना थांब ना तू ना चल ना हो या ना नाचाले तात्या. हा चल ना रे नाचू ना बा सगळेजण नाचू ना आता. टाक चेत्या तात्याच्या अंगावर टाक पाणी. हो चेत्या चला इधर नाचेंगे अभी. अरे हो सल्यान शाहरुख काका नाचाले या ना. हा गुण काढा रे गुण फसला रे माझ्या चेहऱ्यात लवकर काढा रे. डीजे बंद कर रे 2 मिनिटं डीजे बंद कर. अबे होय चिट्या तू गुण फसला म्हटलं तात्याच्या याच्यात तू काढ लवकर अबे चेत्या तात्याची मान फसली म्हणते त्या गुंडात. पहिले ते चल काढाले नाचणं मग होते. चेत्या आरामानं वर्त कर. आरामानं वर्त कर तो. अरे तरासू राहिला रे मला अंगारू राहिली रे माझ्या मानीची. अबे भया टोंड्या चेत्या तुला कायले टाकलं रे असं. हा गुपचाप पाणी फेकायचं होतं ना. आता मला का माहित हो. अरे तर बकेट आहे ना पाणी फेकलं तर बकेट आहे ना फेका लागत होता ना पाणी. हा हे काय वय गुण घेऊन आलेले का गुण दिला टाकून पाणीत फसला ना तो आता. तुम्हीच दोघं काढा आता ते तुम्ही दोघं पाच बसत येईल सत्यानाश होया पोट्याचा काय आणून टाकला पुरा हा पहिल्या दिवसपासून पाहू राहिली मी त्याले. सोन्या एक काम कर जाय जरासं खोबऱ्याचं तेल लावून ये हाताले आणि मानी लाव त्याच्यावाल्या मग निघन ते सटकन जाय पटकन. हो अरे काढा रे अंगारू राहिली रे माई. काढा रे लवकर मानीतून काढ रे बाबा काढ. बे जिथं गेला तिथं नुसतं लेखा हो फालतूचे काम करून तिथं काय गरज होती रे हा पाणी टाकायचं होतं ना दुरून गेला लेखा मडका फसून त्याच्या याच्यात गयात नाही काय रे बाबा. लाव त्याच्या गयाले लाव बरोबर. हा बस आणि चल आरामानं काढ आता. चिल्लावू नका हो तात्या चिल्लावू नका. अरे आरामानं रे अंगारू राहिली रे आरामानं रे. निघू राहिलं चिल्लावू नका. अंगारू राहिली रे. निघालं रे. आता जर तुम्ही कोणी पाणी फेकलं आणि पाणी हे असं इकडे केलं निसतं नाबूत तर पा कधी. आता जर पाणी फेकलं कोणाच्या अंगावर आणि त्या मडक्यानं येणं त्यानं जर टाकलं तर पा कधी. हा आता लाता खासान बाबू सांगू राहिलो तुम्हाला. ते नळल्यात फसलो होतं मला किती तपली उरायली मला. आता आम्हाला का माहित फसनच म्हणून जाऊ द्या. चला वाजो रे डीजे वाजो रे. चला यारे सल्यान शाहरुख लाव ना आम्हाला हळद आणि लवकर आपलं नवरदेव राशीची तयारी करावी लागते ना. अरे आरामानं लावा रे आरामानं लावा ना राजा. किती लावसान हयत करसान मला आजच गोर. घ्या तात्या तुम्ही घ्या चांगले गोरे पडा चोपडे गिर पडा हे लावून. चला यारे दोघं बी चला या काय पौराल तिथून या हळद लावा. चला नवरदेव राशी तयारी करावी लागते. अरे आरामानं लावणार रे आरामानं लावणं काय घासून राहिला राजा. हा चांगला घासजो रे मोहनले चांगला घास. घासाच लागते ना शाहरुख काका घासाच लागते ना. मोठा भाऊ आहे तो. गोरा पडला पाहिजे चमकला पाहिजे तो मग. अरे दातात काय लावून राहिले रे दाता घासून देऊ राहिले का माहिती ना हा चुपचाप लावा चांगल्या ना मोकळे वा. चल रे सोन्या तात्याला घे आता. तात्याला चांगलं लावून द्या लागते ना. तात्याच्या लग्नात आपण होतो नाही ना. तर आता मोहनदाच्या लग्नात आहे ना तात्या चांगलं लावून घेजो. हा 2 लग्नाचं लावजो तात्याच्या लग्नाचं आणि मोहनदाच्या लग्नाचं. चांगल्यानं लावा ना माणुसकीनं लावा ना. हा काय वय दातात आहे घालू राहिले डोळ्यात आहे घालू राहिले काय वय काय माणुसकीनं लावा ना. माणुसकीनंच लावू राहिलं ना. माणुसकीनं लाव रे त्या माणुसकीनं लाव. तुम्हाला सांगू राहिलो ना रे चांगल्यानं लावा म्हणून. हा हे काय वय म्हटलं हे तुमचे नाटकं काही नसते होत ना तात्या. घ्या लावून आता काही नाही होत. हो ना सरके लावा ना. पाय अरे सल्यान शाहरुख आहे पाहो नामदेवराव दिलीप भाऊ अरविंदराव पाय. अरे कसं लावून दिलं तर त्यानं आहे माय का माणुसकीचे झोडपे खाच्या लायकीचे नाही काय. ओ नाचो नाचा हो तात्या नाचा ना आता.